पुणे शहरामध्ये थंडीचा जोर कमी, किमान तापमानामध्ये वाढ, 26 डिसेंबरला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या कृष्णाकाठी जाळीदार धुक्याची तुलाई, तालुक्यामध्ये गोठवणाऱ्या गुलाबी थंडीचा अनुभव, जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत. नंदुरबार शहरामधल्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण, भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू केलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, सीसीआय केंद्राकडून चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस विक्री न करण्याचा निर्णय. नागपूरची संत्री धुळ्यामध्ये दाखल, संत्र्याची 50 रुपये किलोनं विक्री, संत्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची खरेदी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांवर गुजरातमध्ये विकण्याची वेळ, नाफेडचे तूर खरेदी केंद्र लवकर सुरू करावं, तुरीला 8 ते 9 हजार प्रति क्विंटलचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरामध्ये घट, घाऊक बाजारामध्ये आवक वाढल्यानं दरामध्ये घट, तर लिंबू, डाळिंब, खरबूज, पपईच्या दरामध्ये वाढ. अमरावतीमध्ये सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली, शेतकरी चिंतेमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपये भाव. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये ज्वारीचं पीक बहरलं, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत, वन विभागानं लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघाची दृश्य कैद, जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये 538 घोड्यांची विक्री, घोडे बाजारामध्ये अवघ्या 8 दिवसांमध्ये 2.5 कोटींची उलाढाल. महाराष्ट्रामध्ये केवळ 16% वनक्षेत्र शिल्लक, तर देशामध्ये 21% वनक्षेत्र 2023च्या राष्ट्रीय वन अहवालामध्ये समोर. सांगलीच्या मिरजेमध्ये तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य पक्षाकडून आंदोलन, समित कदमांच्या नेतृत्वात आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, फडणवीस कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामधल्या शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर, अजित दादा विविध ठिकाणी कामांची पाहणी करणार. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यामधल्या दरेगावात दाखल, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या मूळ दरेगावात, शिंदे पिता पुत्रांचा 3 दिवस दरेगावात मुक्काम असणार, एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंचं ग्रामस्थांकडून स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती, बीडच्या बाळासाहेब कोल्हे यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज परभणी दौऱ्यावर, शिरसाट दुपारी 1:30 वाजता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. तुळजापूरच्या शेतकरी मारहाण प्रकरणाची आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून दखल, अधिवेशनातून परतल्यानंतर आमदारांकडून आंदोलनस्थळी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट. शाळेतील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाची येरवाडा कारागृहामध्ये रवानगी, न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चौपट वाढ, पुस्तक विक्रीमधून 40 कोटींची उलाढाल, पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप. सर्वाधिक ताण 18 ते 25 वयोगटातील तरुणांवर, मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनचा अहवाल. सरकारी मराठी सोपी व्हायला हवी, शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनातील ठराव, शासकीय अधिकाऱ्यांची आग्रही भूमिका, शासन निर्णयातील सोप्या भाषेसाठी समिती नेमण्याची मागणी. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवपट्टण ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचं पुरातत्व विभागाकडून काम सुरू, शासनाच्या विशेष योजनेमधून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पुण्यामध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीनं हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन, महोत्सवामध्ये 1000 मृदंग वादकांकडून एकत्रितपणे मृदंग वादन सादरीकरण. पुण्याच्या जुन्नरमध्ये वन विभागाकडून मेंढपाळांना टेंटचं वाटप, बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना, मेंढपाळांकडून समाधान व्यक्त. शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवलाय, संजय शिरसाटांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तारांना नाव न घेता इशारा, तर सत्तार 2.5 वर्षानंतर मंत्री होणार का याचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही वक्तव्य. गरीब मुलांनाही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल, नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया, मंत्रिपद मिळाल्यावर भुसे मतदारसंघात परतले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा, कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब, तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो. मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जळगावच्या जामनेरमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जल्लोषात स्वागत.
लाडकी बहीण निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न होता. लाडकी बहीण सावत्र झाली असं वाटतंय. लाडकी बहिणीवरून प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला. सोलापुरातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 27 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न. आमदार देवेंद्र कोठे यांच्या विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. मिरचीची आवक वाढल्यानं स्थानिक पातळीवर महिलांना रोजगार उपलब्ध. धुळे पोलीस प्रशासनाकडून महिला ठाणे अंमलदारांसाठी विशेष कायदेविषयक सेमिनारचं आयोजन. कार्यक्रमाला महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. ऑनलाईन दरोड्यामध्ये अनेकांना गंडा. जालना जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यामध्ये 35 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. 1.5 कोटींची रक्कम लंपास. सायबर पोलिसांची माहिती.